शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। मुकुंदनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। युवकावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले। दरम्यान जखमी युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। जिशान खान असं युवकाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे। माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस निरीक्षक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमीवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। सदर हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झालाय। शनिवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झालंय। पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहेत। मैत्रीच्या जाळ्यात ओढत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे चित्रण करत त्या आधारे वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। राहुल पद्माकर दरंदले असे आरोपीचं नाव आहे। 30 वर्षीय तरुणी अहिल्यानगर शहरात कुटुंबासह वास्तव्यास आहे। फिर्यादी तरुणीच्या लग्नासाठी राहुल दरंदले याचे स्थळ आले पाहण्याचा कार्यक्रम देखील पार पडला। त्यानंतर नातेवाईकांकडे माहिती घेतली असता राहुलचे 2 लग्न झाले असल्याचं समजलं। त्यानंतर लग्नासाठी नकार देण्यात आला। दरम्यान राहुलने फिर्यादी तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला। मैत्रीच्या जाळ्यात ओढले, मला तुझ्याशी लग्न करायचं असून माझे तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणून जबरदस्तीने राहत्या घरात अत्याचार करत तिचे चित्रण केले। त्यानंतर नेहमी फोटो व्हायरल करत पैशाची मागणी केली। तसेच 2021 ते 24 डिसेंबर दरम्यान वारंवार विविध ठिकाणी अत्याचार केला असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तुला व तुझ्या पोराला प्रेमाची भाषा समजत नाही असं म्हणून वृद्धाला धक्काबुक्की करत चाकूने वार करून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास टिळक रस्त्यावर गौरव टी हाऊस येथे घडली। शेख हमीद इब्राहिम असे मारहाण झालेल्या वृद्धांचे नाव आहे। या प्रकरणी शेख यांनी शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीवरून फैजल बॉक्सर याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सावेडी उपनगरातील मयूर कॉर्नर येथील फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी रोख रक्कम 45,000 रुपये चोरून नेली आहे। ही घटना शुक्रवारी घडली। अजित रामकिसन मरकड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यांचा मयूर कॉर्नर येथे फ्लॅट आहे। या फ्लॅटमधून चोरट्यांनी वरील रक्कम चोरून नेली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। शहरातील अमरधाम रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी हे शुक्रवारी रात्री 8 वाजता धार्मिक प्रार्थना करून घरी गेले। दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी 6 वाजता पुन्हा प्रार्थना करण्यासाठी गेले असता त्यांना धार्मिक स्थळाचा दरवाजा उघडा दिसला। परिसरात तोडफोड झाल्याचं दिसून आलं। सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही तोडफोड केली होती। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।